पोरगा असता तर आता किती वाजले? 2 वाजले. 2 म्हटलं असतं आल्यावर भूक लागली, तू समोसा खाल्लायस आल्यावर. खोटं बोलू नको. समोसा कोणी खोटं बोलायचं नाही. तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी माझं आणि मम्मीचं लय मोकार भांडण होत होतं. ते कशावरनं ते बघा. खोटं बोलायचं नाही. पोरगा असता तर आता किती वाजले? 2 वाजले. 2 म्हटलं असतं आल्यावर भूक लागली, तू समोसा खाल्लायस आल्यावर. खोटं बोलू नको. समोसा खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. आणि काय कॉपी करायची नाही. तर हे असं मम्मीला थोडंसं चिडवून दिल्यानंतर मला जरा बरं वाटलं. त्यानंतर बिचारीने मस्त घावण केली आणि ते काहीतरी भाजी केली. त्यानंतर माझी मम्मी गुड्डूशी बोलत होती, पण माझ्या पोटात दुखतं, मला नाही माहित कोणाशी प्रेमात बोलत असताना. आय डोंट नो वाय. त्यानंतर मग मस्तपैकी संध्याकाळी आम्ही रेडी झालो, कारण की आम्हाला जायचं होतं औदुंबर क्षेत्र मंडळ, त्यांच्याकडे जो दत्त जन्म उत्सव असतो तिथे, त्याकरता गेलो. इतकं सुंदर मंदिर सजवलेलं होतं आणि इथे आज महाप्रसाद पण होता आणि आम्हाला गोपाल काल्याचा पण प्रसाद दिला आणि गाण्यांचा कार्यक्रम सुद्धा चालू होता तिथे. तर मस्तपैकी गाण्यांचा कार्यक्रम ऐकल्यानंतर मी इथे आली होती रक्तदान करायला. पहिले तर पृथ्वी गेला शहाणपणा करत, पण न करता रिटर्न आला. मग मी गेले आणि मी गेल्यानंतर मग स्वतः पण केलं. त्यानंतर आम्हाला इथे सर्टिफिकेट भेटले आणि आयुष्यात पहिल्यांदा करत होती, त्यामुळे खूप फाटली होती माझी. त्यानंतर इथे काकांनी हे असं छोट्याशा ह्याच्यावर लावलं होतं की तपोवनातले झाडे ज्यांना वाचवायचे असेल त्यांनी येऊन नावं लिहा आणि सह्या करा. सो मी पण जाऊन करून आली की क्योंकि मेरे को भी बहुत ही ज़्यादा ये हे बचवणे का हे झाडं बिडं. त्यानंतर मग मम्मी आणि आम्ही हे इथली यांची गोशाळा फिरलो आणि खूप भारी वाटलं. त्यानंतर घरी आली, हात थोडासा सुजलेला वाटत होता. आणि येस गाईज, दॅट इज इट फॉर द डे. बाय बाय.